नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आपल्या इतिहास विषयाच्या पेपर क्रमांक 12 आधुनिक महाराष्ट्रातील सामाजिक सुधारक याच्यामधील 2 घटकांचा अभ्यास आपण पाठीमागील तासिकांमध्ये केलेला आहे. आज आपण याच्यामधला तिसरा घटक कर्मवीर पाहुराव पाटील यांच्या कार्याचा आढावा घेणार आहोत. एकोणिसावं शतक महाराष्ट्राच्या दृष्टीनं सामाजिक क्रांतीचं शतक म्हणून संबोधलं जातं, कारण या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांधता, जातीयता, स्त्रियांवर मोठ्या प्रमाणामध्ये होणारे अन्याय या सगळ्या घटना घडत असतानाच त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी, वाईट म्हणजेच कुप्रवृत्तीवर हल्ला करण्यासाठी, समाजाला मानवता, विज्ञाननिष्ठा, शिक्षणाचे पाळकडू पाजण्यासाठी काही महामानवांनी जन्म घेतला. त्यामध्ये कर्मवीरांचं नावसुद्धा अग्रगण्यानं आपल्याला घ्यावं लागेल. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपल्या हयातीत नवनवीन आदर्श समाजासमोर ठेवले. याच्यामध्ये शिक्षणाच्या संदर्भामध्ये त्यांनी केलेली अभूतपूर्व अशी क्रांती, त्यानंतर त्यांनी जातीव्यवस्थेवर केलेला हल्ला, श्रमाला दिलेलं महत्त्व, सामाजिक समतेसाठी जनतेमध्ये निर्माण केलेला बंधुभाव, या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला या घटक 3 कर्मवीर भाऊराव पाटील च्या माध्यमातून घ्यायची आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी आपण माहिती घेत असताना यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 रोजी कुंभोज जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी झाला. आणि यांचं प्राथमिक शिक्षण कुंभोज तालुका तासगाव, दहिवडी, विटे या ठिकाणी झाला.
यांच्या वडिलांचं नाव होतं पायगोंडा पाटील, म्हणजेच कर्मवीरांचं पूर्ण नाव होतं बाहुराव पायगोंडा पाटील. कर्मवीरांचे जे खापर पंजोबा होते ते होते नेमगोंडा, आणि कर्मवीरांचे पंजोबा होते शांतगोंडा. पायगोंडा आणि गंगूबाई या दाम्पत्याच्या पोटी बाहुराव पाटलांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यामधलं जे हातकणंगले गाव आहे, हातकणंगले तालुक्यातील कुंभोज या गावी म्हणजेच त्यांच्या आजोळी झाला. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ज्या महान विभूतींची नावं घेतली जातात, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कर्मवीरांचा क्रमांक फारच वरचा लागतो. कर्मवीरांना आपल्या बालपणीच वारणीचा वाघ म्हणजे सत्याप्पा भोसले यांचा सहवास लाभलेला होता, आणि तेथूनच दलितांवर होणाऱ्या अत्याचारानं बाहुराव पेटून उठलेले होते. बाहुराव पाटलांची ओळख त्यांना आधुनिक भगीरथ म्हणूनही संबोधलं जातं, आणि प्रसिद्ध विचारवंत ह रा महाजन असं म्हणतात की बाहुराव पाटील म्हणजे महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन होय. खऱ्या अर्थानं बाहुराव पाटलांना जी सामाजिक कार्याची प्रेरणा मिळाली, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा राजर्षी शाहू महाराजांचा आहे. याचबरोबर सत्यशोधक जी चळवळ होती, या चळवळीमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात बाहुरावांचं योगदान होतं. इसवी सन 1910 बाहुराव पाटलांनी दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. त्यानंतर सप्टेंबर 1919 प्रसिद्ध वकील केशवराव बागडे यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची एक परिषद भरली होती, आणि त्या परिषदेमध्ये बाहुरावांनी आपले विचार मांडताना बहुजनांना शिक्षण देण्याची किती गरज आहे हे ठणकावून सांगितलेलं होतं. शेतकरी म्हणजे रयत, आणि रयतेला शिक्षण देणारी संस्था म्हणजे रयत शिक्षण संस्था, आणि या रयत शिक्षण संस्थेची स्थापना 4 ऑक्टोबर 1919 दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर काले या ठिकाणी करण्यात आली. या संस्थेची उद्दिष्ट व तत्त्व काय होती, तर विद्यार्थ्याला ज्ञानाची आवड असली पाहिजे, विद्यार्थी स्वावलंबी असावा, विद्यार्थ्याच्या ठिकाणी मातृभाव असला पाहिजे, विद्यार्थ्यांनी गरीब श्रीमंत भेद मानू नये, जात धर्म पंथ असा भेद मानू नये,
विद्यार्थी चारित्र्य संपन्न व सद्गुणी असला पाहिजे. त्यानं रूढी परंपरा मानू नये. विद्यार्थ्यांनी अस्पृश्यता मानू नये. गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, विद्यार्थ्यांना उद्योगी, उत्साही व शीलवान बनवणं अशी उद्दिष्ट या संस्थेनं ठरवलेली होती. थोडक्यात कर्मवीरांना जाती धर्मविरहित समाज निर्माण करून बलाढ्य राष्ट्र घडवायचं होतं. श्रम, स्वावलंबन, समता या 3 गोष्टीवर त्यांचा शैक्षणिक वटवृक्ष उभारलेला होता. या रयत शिक्षण संस्थेसाठी ज्यांनी ज्यांनी आर्थिक मदत केली ते दत्ताजी पाटील, नरूकाका खोत, भाऊराव चौगुले या सर्व लोकांनी. आणि काले हे ठिकाण कराडजवळ आहे. इसवी सन 1924ला छत्रपती शाहू बोर्डिंगची स्थापना करण्यात आली आणि याच कालखंडामध्ये रयत शिक्षण संस्थेचं कार्यालय सातारा येथे हलवण्यात आलं. त्याचं कारणही तसं होतं कारण भाऊराव पाटलांनी सातारा या ठिकाणी राहण्याचं ठरवलेलं होतं. 16 जुलै 1935 सिल्वर जुबली रुरल ट्रेनिंग कॉलेजची स्थापना करण्यात आली. 1940ला महाराजा सयाजीराव माध्यमिक शाळेची स्थापना करण्यात आली. 1947ला रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं सातारा येथे पहिलं कॉलेज म्हणजे महाविद्यालय स्थापलं. त्याचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाविद्यालय सातारा. – 1953-54 या एका वर्षामध्ये 101 माध्यमिक शाळा सुरू करण्याचा संकल्पसुद्धा भाऊरावांनी या रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पूर्ण केलेला होता. त्यांची जी शिक्षणाची चतुसूत्री ज्याला 4 स्व असं म्हटलेलं आहे. एक आहे स्वाभिमान, स्वावलंबन, स्वातंत्र्य आणि स्वाध्याय. याचं ब्रीद होतं स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद होय. आणि घोषवाक्य होतं श्रम हीच आमची पूजा व श्रमाच्या मोबदल्यात मोफत शिक्षण. कमवा आणि शिका ही योजना भाऊरावांनी सुरू केली. या संस्थेची ओळख महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रातील वटवृक्ष. भाऊरावांचं प्रसिद्ध वाक्य पोपटपंची शिक्षण मला नको आहे. गिव्ह मी अ वेस्ट लँड आय विल टर्न इट इन टू द बेस्ट लँड. या संस्थेचं बोधचिन्ह होतं वटवृक्ष. भाऊराव पाटलांनी लक्ष्मीबाई पाटील मेमोरियल एज्युकेशन फंड सुरू केला. याचा उद्देश होता की गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना बिनवाजी कर्जाऊ पैसे देणे. भाऊराव पाटलांचा वेगवेगळ्या ठिकाणी जो सन्मान करण्यात आला. कर्मवीर भाऊराव पाटलांनी पुणे विद्यापीठानं गुरु मानलं. भाऊराव पाटलांना पुणे विद्यापीठाकडून डिलीट ही पदवी दिली गेली आणि 1959मध्ये भारत सरकारनं कर्मवीर भाऊराव पाटलांना पद्मभूषण हा किताबसुद्धा दिलेला आहे.
भाऊरावांविषयी इतर माहिती. भाऊराव पाटलांना कर्मवीर ही पदवी संत गाडगेबाबांनी दिली. 1936ला त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांचं निधन झालं. 1948ला या संस्थेच्या म्हणजेच रयत शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी 1 लाखाची थैली कर्मवीरांना दिली. इसवी सन 1932मध्ये महात्मा गांधी आणि डॉक्टर B.R. आंबेडकरांमध्ये जो पुणे करार झाला होता, त्या पुणे कराराचं स्मरण म्हणून भाऊरावांनी युनियन बोर्डिंग हाऊसची स्थापना केलेली होती. ज्ञानदेव घोलप हा मुंबई विधानसभेचा पहिला अस्पृश्य प्रतिनिधी बनला. हा सुद्धा रयत शिक्षण संस्थेचा माजी विद्यार्थी होता. छत्रपती शाहू बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांचा वार्षिक खर्च ₹3.50 म्हणजे ₹3.5 होता. आणि या छत्रपती शाहू बोर्डिंगला बडोद्याचे संस्थानिक सयाजीराव गायकवाड यांनी भेट दिलेली होती. आणि त्यांनी त्यांच्या भेटीमध्ये भाऊराव पाटलांना या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ₹4,000 अर्थसहाय्य केलेलं होतं. त्याचबरोबर B.R. आंबेडकरांनी सुद्धा या ठिकाणी भेट दिलेली होती आणि त्यांनीसुद्धा त्या काळात ₹25 मदत या विद्यार्थ्यांसाठी केलेली होती. कर्मवीर भाऊरावांचं राहिलेलं स्वप्न किंवा अपूर्ण अर्धवट राहिलेली इच्छा म्हणजे महात्मा गांधी ग्रामीण विद्यापीठ त्यांना काढायचं होतं, पण ते शक्य झालं नाही. भाऊरावांविषयी वेगवेगळ्या विचारवंतांनी आपलं मत प्रगट केलं. त्याच्यामध्ये पंजाबराव देशमुख असं म्हणतात की जगातल्या कुठल्याही विद्यापीठाची पदवी नसेल, पण प्रत्येक विद्यापीठाला त्यांचा सन्मान करण्याचा मोह आवरता आला नाही. प्रसिद्ध मराठी साहित्यिक आचार्य यात्री असं म्हणतात की रक्ताचे पाणी आणि हाडाची पूड करून एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकली तर तो वृक्ष तसा मोठा होणार नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणतात की भाऊराव का कार्य ही उनका सच्चा कीर्तिस्तंभ है. स्त्रियांच्या संदर्भामध्ये असेल, अस्पृश्यांच्या संदर्भामध्ये असेल, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधेसाठी असेल, त्याच्यामध्ये वसतिगृह आली. तसेच शिक्षण देणाऱ्या त्यांच्या वेगवेगळ्या शाखा आल्या. असे अनेक महत्त्वपूर्ण कार्य भाऊरावांनी केले. 1 मे 1959 रोजी पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये कर्मयोगी भाऊराव पाटलांचं निधन झालं. आणि या निधनाच्या वेळी त्यांच्याजवळ पांडुरंग सरवडे हा दलित विद्यार्थी हजर होता. भाऊरावांचं ज्यावेळेस निधन झालं त्यावेळेस या रयत शिक्षण संस्थेची 3 महाविद्यालये, 6 अध्यापक महाविद्यालये, 113 हायस्कूल्स, 23 मराठी शाळा एवढा शैक्षणिक संसार होता. सध्या रयत शिक्षण संस्थेच्या शाखांची संख्या 675 आहे. केवळ भारतातीलच नव्हे तर आशिया खंडात सगळ्यात मोठी असणारी संस्था म्हणजे रयत शिक्षण संस्था होय. आणि या संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब, दीनदुबळ्या, शेतकरी, कष्टकरी, अस्पृश्य, स्पृश्य या सगळ्याच जाती धर्मातील समाजातील विद्यार्थ्यांना इथं शिक्षण दिलं जातं. इथले अनेक विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहेत, होते. याच ठिकाणी आज आपण थांबतोय. पुढच्या तासिकेमध्ये आपण
याच्या पुढचा घटक कर्मयोगी बाबा आमटे यांच्याविषयी माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी धन्यवाद.